पहिल्या प्रश्नात एक उत्तर दिलं, की मला 11:45 वाजता चॅनल हेडचा फोन आला आणि ते म्हणणारे, की तुम्ही नाही करत आहात. हं. असे प्रसंग वारंवार जेव्हा येतात एखाद्या कलाकाराच्या नाही, आयुष्यात फोन आलाच नाही. 11:45 मला काढलं. म्हणजे हा नको आहे. त्याच्यानंतर मी पुढचे 7 दिवस फोन करत होतो, तर माझा फोनच कोण उचलेना. आणि 7 दिवसानंतर मला कळलं माझ्या जागेवर कोणतरी वेगळा नट त्यांनी उभा केला. म्हणलं ओके. मला काही दुःख वाटलं नाही. पण असेच प्रसंग एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात जेव्हा वारंवार येतात, हं, हं, की ऐन टायमाला काढलं जातं हं. किंवा हो, येतात घेतलंच ना. जात नाही हो, बरोबर किंवा आहे. फोनच नाही उचलत जसं हो, तुम्ही सांगितलं. हो. प्रत्येक वेळेला इतका पॉझिटिव्ह हा जो ॲटिट्यूड तुम्ही आत्ता सांगितला मला, की हां. माझं ते माझ्याकडेच येणार. प्रत्येक वेळेला हे वर्क नाही होत. प्रत्येक वेळेला कुठेतरी माणूस खचतोच किंवा कुठेतरी वाटतं, की बस झालं बाबा आता माझ्याच्याने नाही होणार. इतकं करून पण मी इतका चांगला राहून पण, इतका छान अभिनय करून पण, जर मला तेव्हा काढत असतील जेव्हा मला खरंच गरज आहे, तेव्हा नाही सहन होत. कधीतरी असं वाटतं, की आता थांबावं, बस झालं, मी जातो गावाला परत. हं. असा मोमेंट कधी आलेला तुमच्या आयुष्यात? नाही, ऍक्च्युली बेसिक मी सांगू का तुम्हाला, मी नोकरी करत होतो. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. ओके. म्हणजे मी नोकरी केली 6 वर्ष, आयुष्यातली 6 वर्ष नोकरी केली. आणि प्रीमियर ऑटोमोबाईलला मी 7 महिने नोकरी केली आणि लॉकआउट झालं आणि प्रीमियर बंद पडली. गाड्यांची कंपनी काढते, बरोबर. मग मी हं. कम्प्युटरमध्ये शिफ्ट हं. झालो. असं 8-10 वर्ष नोकरी केली. हं. मी जो इथपर्यंत आलोय ना, याच्यात क्रेडिट गोज टू माझी बायको. जेव्हा जेव्हा मी असा माझ्यावरती प्रसंग आला किंवा मी असा खचलोय, हं. तेव्हा तर ती मला म्हणे नाही नाही होईल रे. कारण असं आहे की असं कोण ना वेळ नाही देत. मी तिच्याकडे वेळ मागितला होता. मी म्हटलं एक मला नोकरीला रेग्युलर पैसे येतात, हं. पण मी वेळ मागितला की मला असं. आणि त्याच्या आधी असेच खूप प्रसंग येऊन गेले. मी हिंदीत काम केलं. मी हिंदीत बऱ्यापैकी काम केलं ना. झीला सॅटर्डे सस्पेन्स, त्याच्यानंतर थ्रिलर्स. मी राजपाल यादव, के मेनन यांच्यावर काम केलं हिंदीत. हं. मिस्टर गायब, असे बरेच सिरियल केल्या. पण काय झालं की त्याच्यानंतर मला म्हणजे मग मुलगी झाली पहिली. आणि आपली जबाबदारी जेव्हा वाढते ना, तेव्हा तुम्हाला महिन्याला एक अमाऊंट तुमच्या घरी यावंच लागतं. ते जर 2 महिने नाही आले तर एका महिन्याच्या अमाऊंटमध्ये पुढचे 3 महिने चालवणारी बायको तुम्हाला मिळणार असेल तर कुठचाही माणूस आज ह्या खुर्चीवर बसून असा इंटरव्ह्यू बिंदास देऊ शकतो. क्रेडिट गोज टू माझी बायको. आणि मी तिने बघावं, तिला काहीतरी वाटावं म्हणून मी बोलत नाही. खरंच सांगतो, तिचा सपोर्ट होता. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती माझ्या मागे उभी आहे. त्यामुळे मी खूप वाईट प्रसंगातनं गेलो, प्रचंड. म्हणजे खिशात माझ्या पैसे नाही आहेत आणि मी चालत म्हणजे 5 किलोमीटर चाललोय, 3-4 किलोमीटर चाललो. हे मी आत्ता म्हणजे तुम्हाला सांगू का, फुबाई फू नंतर अनुभव घेतलेला आहे हा. म्हणजे असं नाही की लोकांना ना, मी बोललो ना रंगलेल्या गालाची. म्हणजे एक सेलिब्रिटी झाला ज्याला 50 लोक ओळखतात, 100 लोक ओळखतात, त्याच्याकडे गाडी आहे. म्हणजे लोक ट्रेनमध्ये विचारतात तुमच्याकडे गाडी नाही. लोकांना एवढं सोपं वाटतं. तीच लोक जी म्हणतात तुमच्याकडे गाडी नाही, तीच लोक एखाद्या रोल केल्यानंतर किंवा एखाद्या FBच्या पोस्टवर खाली निर्लज्जासारखं काही लिहित असतात. म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो, जेव्हा आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो, आम्ही नटराजाला नमस्कार करतो, त्याच्यानंतर तुम्हाला नमस्कार करतो. दुसरा मान तुमचा, पहिला देवाचा, दुसरा तुमचा. तर तो सन्मान तुम्हाला घेता यायला पाहिजे ना. तर तो घेत नाही आणि ते लिहितात. दुःख होतं ना आपल्याला म्हणजे तेव्हा. किंवा माझ्या खिशामध्ये 5 रुपये नाहीयेत आणि मी चाललोय, तर ना असं फिरतं सगळं. अरे मी कोण आहे, मी काय केलंय यार, हे चुकलंय सगळं काय. म्हणजे असं जेव्हा सगळं येतं ना आपल्यामध्ये, असं येतच ना. प्रत्येक माणूस शेवटी माणूस आहे ना तो, तिथपर्यंत आपण जातो. आणि जेव्हा मी खूप असा हे होतो ना, तेव्हा मी माझ्या बायकोशी बोलतो. किंवा मी आता समजा मी म्हटलं ना, मी फोनवर बोलत असेल, केवढ्या मोठ्याने बोलतो, हळू बोल ना यार, तू असंच बोलतोस ना म्हणून प्रॉब्लेम होतो, तू असा रिॲक्ट होतो. म्हणून ती प्रत्येक ठिकाणी मला थांबवते. आणि माझ्या या स्ट्रगलमध्ये प्रचंड तिचा आजही, अजून टुडे मी असं म्हणतो की आजही तिचा सपोर्ट आहे. म्हणूनच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य होणार नाही. याचं कारण असं आहे की आम्ही स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी कर्ज घेऊन ठेवलीत. गाडीचं कर्ज आहे, लोकांना गाडी दिसते ॲक्च्युली, अरे बापरे कर्ज आहे. माझं घर भारल्यात राहतो, घराचा हप्ता आहे, अजून पर्सनल काय असेल त्याचा हप्ता आहे, आवडी निवडी. म्हणजे भौतिक सुख आहेत ना, ही जास्त उपभोगण्याच्या नादामध्ये आपण काही गोष्टी विसरत जातो. आणि त्या लक्षात आणून देणारी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे, ती माझी बायको आहे. तिच्यामुळे मी सांगतो की मला असे खूप प्रसंग आले ना. आणि मला खरं सांगतो, मला खूप वाईट वाटतं की एखाद्या माणसाला विचारायला गरज आहे पण त्याला घेतलं जात नाही. आणि असंही आहे की ज्याला काहीच येत नाही त्यालाही घेतलं जातं ना नट म्हणून.
आणि आता काय झालंय, आता मालिका आहेत ना, उत्तम पाठांतर, टेक्निकल कॅमेरामनच बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतो. फ्लो मध्ये आपण जेव्हा बोलतो, आता हे पल्लेदार वाक्य आहेत, ही फक्त नाटकातच राहिली. आपण बोलत जातो तो कॅमेरामन थांबवतो, थांब चार्ज करायचा आहे. तेव्हा काय आहे, तुमची इंटेन्सिटी किंवा तुमचा अभिनय कुठे गेला, काही नसतं. आणि असे प्रसंग जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा वाईट तर 100% वाटतं. पण आता मी समजा मला वाईट वाटलं आणि मी असं ठरवलं, चला मी गावी जातो. मी गावी जाऊन काय करणार, मी पत्करलंय ना हे. बरं, जे मला येत होतं ते मी 20 वर्ष 25 वर्ष मागे टाकलंय. आता मला परत ते सगळं शिकावं लागणार ना. मी कुठं समजा नोकरी करायला गेलो तर माझं जे ज्ञान आहे फाउंड्रीचं ज्ञान, ते तर आता लूप पावलं, म्हणजे फाउंड्री तर नाहीच आहे. त्याच्यानंतर आता सम कम्प्युटरचं तर मला सगळं शिकावं लागणार, कारण आता इतकं पुढे गेलंय. माझ्या वेळेला 186 होता, 186 नावाचा कम्प्युटर होता, एवढा मोठा. म्हणजे माझे काही समजा आता मफतलाल कन्सल्टन्सी मधले मित्र त्यांनी जर बघितलं तर ना, पटेल, तो मी पिशवीत भरून मॉनिटर असा पाठीवर मारून ट्रेनने प्रवास करायचो. मग लोक असे धक्का मारायचे, म्हणजे आता ज्या मारामाऱ्या होतात बघा, लाथ मारायचे, इतर नाही रखणे का, एवढं स्ट्रगल केलं. पण मला काही दुःख नाही मला. आणि मी असं नाही सांगणार माझं अमुक झालं म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो, तमुक झालं ते लोक सांगतात, काही नाही. मला खाज होती, मला ऍक्टरच बनायचं होतं. माझ्या घरच्यांनी खूप शिव्या घातल्या मला, पण तरी मला ऍक्टर बनायचं होतं. मला खाज आहे. मग आता आपल्याला जर खाज आहे आणि आपण ऍक्टर झालो तर असे असंख्य अपमान आपल्याला सहन करावे लागणार. मला असं बघताना वाटतं, अरे हे हा रोल मी सॉलिड केला असता यार, पण मला नाही घेत. आता डिक्शन हा एक खूप आलाय, मराठी बोलता येत नाही म्हणजे काय. अमुक एक ठिकाणचे लोक मराठी बोलतात, ते परफेक्ट मराठी बोलतात, आणि कोकणातला माणूस वेगळं मराठी बोलतो. असं कसं होईल. मराठी मराठी आहे आणि प्रत्येकाचं ऍक्सेंट. आता माझी मातृभाषा मालवणी आहे की नाही, मला अभिमान आहे, ती मी टिकवून ठेवली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, 2 गुजराती गुजरातीत बोलतात, 2 भैया भोजपुरीत बोलतात, 2 मद्रासी मद्रासीत बोलतात, 2 मालवणी माणसं मालवणी भाषेत बोलायला काला असतात, 2 वराडी माणसं वराडी भाषेत बोलायला काला असतात, 2 मराठवाड्यातले काला असतात. नाही म्हणून मकरंद नानासुरे मला अभिमान देतात, त्याने त्याची भाषा सोडलेली नाहीये. माझा खूप चांगला मित्र आहे. काही लोक त्यांनी त्यांची भाषा नाही सोडली. आता मला काय, मी काही लोकांना फोन केला, आता मी आत्ता एका दिग्दर्शकाला फोन केला, अरे एक नाटक आहे, तू डिरेक्ट करशील का. मालवणी आहे, मी दिगंबर नाईक मालवणीच करू शकतो, तो दुसरं करू शकत नाही. अरे इच्छा पण केलंय ना मी. पण मला दुःख नाही किंवा वाईट नाही, हो मालवणी आहे, मला अभिमान आहे. कारण माझी मालवणी भाषा मच्छिंद्र कांबळी नावाच्या एका माणसाने इतकी म्हणजे लंडन बिंडन इकडे तिकडे फिरवली. आज त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की प्रत्येक सिरियलमध्ये एक पात्र मालवणी लागतं. ही ताकद आहे मालवणी भाषेची. आणि ती ताकद जर मला झेपत असेल, मला पेलत असेल, तर मी पेलवणार आणि मी घेऊन जाणार पुढे. माझा युएसपी येतो. करेक्ट. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता ना की आता कंटाळा आला, आता सोडतो सगळं, असं मलाही वाटलं ना, प्रत्येकाला वाटतं. काही लोक माझ्यासारखे बोलतात, काही लोक बोलून दाखवत नाहीत. पण वन्स अगेन मी तेच म्हणतो, नशिबाचा भाग आहे. माझ्याकडे एखादा रोल येणं हे माझं नशीब आहे आणि ते दणकून वाजवणं हे माझं कर्तृत्व आहे. हे कदाचित काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.